नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी हिरव्या मुगाची भाजी। चला तर मग साहित्य बघून घेऊया। इथे घेतलेले मूग, चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे 2 चमचे। इथे घेतले 5-6 लसणाच्या पाकळ्या। इथे धना पावडर घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे। मीठ आणि राई जिरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई तापत ठेवले, आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया। इथे लसूण टाकून घेऊया, जिरे टाकायचे आहेत, राई टाकूया। आता कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। आता टाकूया टोमॅटो, टोमॅटो हे चांगलं मिक्स करूया आणि थोडं नरम होऊस्तर ठेवूया। आता आपला टोमॅटो नरम झालेला आहे। आता त्यामध्ये टाकायचे मसाले, मसाले चांगले मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स करून घालू। आता आपल्याला वाटण टाकायचंय, वाटण टाकून चांगलं तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचंय वाटण। आता आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे वाटणाला, चांगलं वाटण परतलं आहे। आता आपले मूग टाकूया आणि एकदम मिक्स करून घेऊया। आता आपल्याला गरम पाणी टाकायचंय गरजेनुसार। इथे मी गरम पाणी टाकून घेतले आणि मिक्स करून घ्यायचंय। आता मीठ टाकायचंय आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। आता झाकण ठेवून 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायची भाजी आपल्याला। आता आपण झाकण काढून बघूया, हे बघा भाजीला कलर पण किती सुरेख आलेला आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे। आता इथे ना कोथिंबीर टाकूया। या पद्धतीने अशी आपली भाजी झालेली आहे, बघू शकता मस्त। या पद्धतीने आपली मुगाची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।